स्वातीच्या घरात आज खूप शांतता पसरली होती. स्वाती बाजारातून भाजीपाला आणि घरात लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करून घरी आली. घरी आल्यावर तिनं बघितलं तर घरात आज काहीच हालचाल नव्हती. तिची दोन्ही मुलं घराच्या अंगणात शांतपणे अभ्यास करत बसली होती. रोज धुमाकूळ घालणारी तिची दोन मुलं, एक 6 वर्षाची आणि एक 14 वर्षाचा, दोन्ही मुलं अभ्यास करत बसली होती. तिला खूप आश्चर्य वाटलं. स्वातीला बाजारातून येताना बघून तिची दोन्ही मुलं तिच्याकडे बघून हसली. मोठा मुलगा रोहन नंतर अभ्यासाला लागला, पण तिची लहान मुलगी आर्या, जी खूप अवखळ होती, ती आतल्या खोलीकडे बोट दाखवत तिच्या आजीची नक्कल करून आईला दाखवायला लागली की आजी आली आहे. तिला नक्कल करताना बघून स्वातीला हसू आवरलं नाही आणि ती जोरजोरात हसायला लागली. तिचा हसण्याचा आवाज ऐकून आत खोलीत असलेल्या तिच्या सासूबाई बाहेर अंगणात आल्या आणि आल्या आल्या त्या स्वातीला म्हणाल्या, "काय हे मोठ्या सूनबाई, तुला तर माहीत होतं ना की आज मी येणार आहे, तरी पण खरेदी करण्यासाठी बाहेर गेलीस. माझ्या पाठीमागं तुला बाहेर मजा मस्ती करायला खूप आवडतं. आता इथे उभे राहून नुसतीच दात दाखवणार आहेस का? माझ्यासाठी 1 कप चहा बनवून आणणार आहेस का?" स्वाती म्हणाली, "आई, मी खरेदी करण्यासाठी नाही तर बाजारातून भाजी आणायला गेले होते आणि तेही जवळच्या भाजी मंडईत." सासूबाई म्हणाल्या, "हो, पण काहीतरी खरेदी करून आलीस ना, त्याला शॉपिंग म्हणतात. आता तुझ्यासारख्या गरीब घरातल्या मुलीला काय माहीत, नुसतं स्वतःचंच खरं करत असते. आता जास्त तोंड चालवू नकोस. लवकर जा आणि माझ्यासाठी चहा बनवून आण." त्यांचं बोलणं ऐकून स्वाती घरात गेली, भाजीच्या पिशव्या ठेवल्या आणि किचनमध्ये गेली. चहा बनवण्यासाठी गॅसवर पाणी ठेवतच होती. तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा आवाज आला, "अगं मोठ्या सूनबाई, बाहेर खुर्ची घेऊन ये. मी तर बाहेर अंगणातच बसणार आहे. तुझ्या घरात खूप गरम होतंय. माहीत नाही या 2 खोलीच्या घरात तुम्ही लोक कसं राहता ते." "हो सासूबाई, आत्ता घेऊन येते," असं म्हणत स्वातीने खुर्ची आणून अंगणात ठेवली आणि आत जाऊन पटकन चहा बनवला आणि 2 कपात गाळून अंगणात घेऊन आली. 1 कप सासूबाईंच्या हातात दिला आणि दुसरा कप घेऊन तिथेच मुलांच्या शेजारी खाली जमिनीवर बसली. तेवढे सासूबाई स्वातीला म्हणाल्या, "अगं स्वाती, तुला यावेळी सुनीताने काही साड्या दिल्या आहेत. सगळ्या खूप छान आहेत आणि खूप महागातल्या पण आहेत. बघ, तुझी लहान जाऊ तुझ्यासाठी किती काय करत आहे. ती म्हणत होती की ताईंसाठी या साड्या घेऊन जा. भाऊजी कुठे एवढ्या महागातल्या साड्या त्यांना घेऊन देत असतील. आत माझ्या सामानात ठेवल्या आहेत, काही वेळाने तुला देते." सासूबाईंचं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली, "सासूबाई, तुम्ही साड्या काय घेऊन आला आहात? मला यांची काही गरज नाही. कमी किमतीची किंवा जास्त किमतीची कोणतीही साडी माझ्या नावावर मला घेऊन दिली ना, तरी मी त्यात खूप खुश आहे." स्वातीचं बोलणं ऐकून तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाल्या, "अगं सूनबाई, सागर कुठे घेऊन देत असेल तुला साड्या? 300-400च्या आसपास असतात तुझ्या साड्या. बघ, आत्ता पण तू किती साधी साडी नेसली आहेस. आजच्या काळात अशा साध्या साड्या कोण नेसतं का? आणि पुढच्या 15 सुनीता आणि महेशच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ते लोक मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवणार आहेत. अशा वेळेस तू साधीसुधी साडी नेसून गेलीस तर ते चांगलं दिसेल का? काहीतरी त्यांच्या पण स्टेटसचा विचार कर." स्वाती म्हणाली, "अहो पण आई." तिला पुढे बोलू न देता सासूबाई म्हणाल्या, "बस बस, जास्त तोंड चालवायची गरज नाही. एकदा सांगितलं ना, समजत नाही का तुला? एक तर ती तुझी धाकटी जाऊ असून तुझा एवढा विचार करत असते आणि उलट तू मोठी जाऊ असण्याचा रुबाब झाडत आहेस. माहीत नाही कसला इगो घेऊन बसली आहेस." असं म्हणत तिची सासू चहा प्यायला लागली. स्वाती पण त्यावेळी जास्त काही बोलली नाही, कारण ती जरी काही बोलली असती तर तिच्या सासूने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं. स्वाती हा विचार करून त्यावेळी गप्प बसली की सागर आले की ते स्वतः सासूबाईंशी बोलतील. सागरला स्वातीने त्याच्या आईकडून किंवा सुनीताकडून कपडे घेतलेले अजिबात आवडत नव्हतं. मागच्या वेळी पण स्वातीच्या सासू येताना एक साडी घेऊन आल्या होत्या आणि ती साडी स्वातीने आनंदाने ठेवून घेतली होती. त्या दिवशी तिची सासू जास्त वेळ थांबली नव्हती आणि सागर याच्या अगोदरच त्या माघारी गेल्या होत्या. त्यामुळे सागरला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा संध्याकाळी सागर कामावरून घरी आला आणि स्वातीने ती साडी दाखवली, ती साडी बघता सागर खूप चिडला. सागर म्हणाला, "हे काय स्वाती, तू आईकडून साडी काय घेतलीस?" अचानक सागरने विचारलेल्या प्रश्नामुळे स्वाती घाबरून गेली आणि म्हणाली, "सासूबाईंनी एवढ्या प्रेमाने आणली होती म्हणून."
सागर म्हणाला, म्हणून काय तुझ्यासाठी माझ्या प्रेमाचं काहीच महत्त्व नाही का, की तू आईने आणलेली साडी लगेच ठेवून घेतलीस? मला माहीत आहे माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण नाही करू शकत, म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तू दुसऱ्या कोणी वापरलेली साडी तुझ्याजवळ ठेवून घेशील. स्वाती म्हणाली, वापरलेली? अचानक स्वाती हैराण होऊन सागरकडे बघायला लागली. तेव्हा सागर म्हणाला, हो, ही साडी वापरलेली आहे. मी ती सुनीताच्या अंगावर बघितली होती. स्वाती म्हणाली, नाही नाही, असं काही नसेल. तुम्ही हे काय बोलत आहात? सासूबाई मला सुनीताने वापरलेली साडी का आणून देतील? स्वातीला अजून पण ही गोष्ट पटली नव्हती. सागर म्हणाला, तुझ्यापेक्षा माझ्या आईला मी खूप चांगला ओळखतो. ती कधीच तुला नवीन खरेदी करून देणार नाही. असं म्हणत सागरने फोनवर 8-10 दिवसापूर्वीची सुनीताने इंस्टाग्रामवर टाकलेली तिची पोस्ट दाखवली. खरंच सुनीताने तीच साडी नेसली होती. हे बघून स्वाती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तरी सासूबाई म्हणत होत्या की या साडीचा ब्लाऊज पीस काढून कुठं ठेवला आहे तो सापडतच नाही. तू दुसरा ब्लाऊज आणून त्या साडीवर घाल. तेव्हापासून सागरने स्वातीला त्याच्या आईकडून काही घ्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं. शारदाताईंना 2 मुलं, मोठा सागर आणि धाकटा महेश. सागर पहिले त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये वडिलांसोबत काम करत होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्टनरने धोका देऊन सगळं काही स्वतःच्या ताब्यात घेतलं. तरी पण सागर सगळं काही व्यवस्थित करण्याच्या मागे लागला होता. पण घरातल्या लोकांची, बायका पोरांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे शारदाताई त्याला सारखं ऐकवत असायच्या. त्यापेक्षा हे म्हणा ना की त्या त्याच्यावर उपकार केल्याचे टोमणे मारत असायच्या. त्यामुळे सागर मिळेल ती छोटी मोठी नोकरी करून त्याच्या कुटुंबाचं पोट भागवायला लागला. त्याचा छोटा भाऊ महेश डॉक्टर बनला आणि खूप पैसा कमवायला लागला. सागरचं लग्न स्वातीशी झालं. स्वाती एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली होती, त्यामुळे लग्नात जास्त काही मिळालं नव्हतं. शारदाताई या गोष्टीवरून तिला सारखं ऐकवत असायच्या. आणि आता सागरच्या कमी पगाराच्या नोकरीमुळे तर त्यांना जास्तच बोलण्यासाठी संधी मिळत होती. त्यामुळे त्या स्वातीला अजूनच त्रास देत होत्या. इकडे महेशची बायको सुनीता एका श्रीमंत घरातली मुलगी होती आणि लग्नात येताना खूप दागदागिने आणि पैसा घेऊन आली होती. महेश पण खूप कमवत होता. त्यामुळे शारदाताईंना आणि त्याच्या बायकोला त्यांच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. म्हणूनच त्या दोन्ही मुलांमध्ये तुलना करत असत. शारदाताई त्यांचा धाकटा मुलगा महेश आणि त्याची बायको सुनीता यांचं सारखं गुणगान गात असायच्या, तर सागर आणि स्वातीच्या चुका त्यांच्यातल्या उणिवा काढत असायच्या. सागर आणि स्वाती त्यांच्या कुटुंबासोबत खूप आनंदात आणि सुखात होते. पहिले सगळे लोक एकत्रच राहत होते, पण शारदाताईंच्या दोन्ही मुलांमधली तुलना बरोबरी करण्यामुळे सागरने त्याच्या बायको पोरांसोबत ते घर सोडून दिलं आणि त्याच्या वडिलांनी बांधलेल्या 2 रूमच्या घरात राहायला आला. शारदाताई त्याच्या धाकट्या मुलासोबत त्याच मोठ्या घरात राहायला लागल्या. ते मोठं घर पण त्याच्या नवऱ्यानेच बांधलं होतं. असो, संध्याकाळी सागर घरी आला तेव्हा त्याची आई बाहेर अंगणात बसली होती. त्याला बघताच ती स्वतःच्या पदराने हवा घेत म्हणाली, अरे सागर, तू आलास बाळा. कसा राहतोस रे तू या घरात? माझा तर गरमीमुळे जीव चालला आहे. मी तर माघारी गेले असते, पण पुढच्या 15 महेश आणि सुनीताच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ते पण मोठ्या हॉटेलमध्ये आहे. फक्त तुला सांगण्यासाठी थांबले होते. आता मी माघारी जाणार आहे. सागर त्याच्या आईचं बोलणं ऐकून म्हणाला, आई, इथे 1-2 दिवस माझ्याजवळ राहिली असतीस तर मला बरं वाटलं असतं. शारदाताई म्हणाल्या, अरे, मी तर नाही राहू शकत. या 2 खोलीच्या घरात किती गरम होत आहे आणि त्यात तुमच्या घरात AC पण नाही. तू एक काम कर, टॅक्सी बुक कर, मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे. सागरला माहीत होतं की त्याची आई इथं राहणार नाही, त्यामुळे त्याने त्याचा फोन काढून टॅक्सी बुक केली. शारदाताई त्यांचं सामान आणायला आत गेल्या तेवढ्या स्वाती बाहेर आली आणि हळू आवाजात म्हणाली, अहो, ऐकलं का? सासूबाई माझ्यासाठी काही साड्या घेऊन आल्या आहेत. सागरने स्वातीकडे बघितलं. मग स्वाती म्हणाली, मी नको म्हणाले होते, पण ते ऐकत नाहीत. उलट मलाच खूप काही ऐकवलं. आता तुम्ही सांगा तुमच्या आईला. तेवढे शारदाताई त्यांचं सामान घेऊन बाहेर आल्या. त्यांना बघून सागर म्हणाला, आई,
जाताना तू आणलेल्या साड्या तुझ्यासोबत माघारी घेऊन जा. स्वाती या साड्या नाही वापरणार. सागरचं बोलणं ऐकून पहिल्यांदा शारदाताईंनी स्वातीकडे रागात बघितलं आणि परत सागरला म्हणाल्या, का काय वाईट आहे या साड्यांमध्ये? एकापेक्षा एक महागातल्या साड्या आहेत या. हिने तर कधी बघितल्या पण नसतील अशा साड्या. सागर म्हणाला, तिने एवढ्या महागातल्या साड्या नाही बघितल्या. असू देत, जेव्हा माझ्याजवळ पैसे येतील तेव्हा मी तिला एवढ्या महाग साड्या घेऊन देईन. पण आत्ता माझी ऐपत नाही तिला अशा महाग साड्या घेऊन द्यायची. त्यामुळे तू या साड्या घेऊन जा. सागरने त्याचा निर्णय ऐकवला. शारदाताईंना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, असाच गरिबांसारखा जगणार का? स्वतः तर काही जास्त कमवत नाही, उलट आमचंच नाक सगळ्यांसमोर घालवत आहेस. आता काही दिवसातच महेश आणि सुनीताच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो पण मोठ्या हॉटेलमध्ये. किती मोठे मोठे लोक येणार आहेत आणि त्यात ती त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला अशी साधीसुधी साडी नेसून येणार आहे का? मग काय इज्जत राहील त्या दोघांची? अरे मी तर मुलांना कपडे पण घेऊन येणार होते पण. सागर म्हणाला, पण काय आई? त्यांच्या मुलांचे कपडे माझ्या मुलांना लहान होतील ना? खरं बोलत आहे ना मी? सागर बोलला तसे शारदाताई चपापल्या, जशी काही त्यांची चोरी पकडली गेली आहे. पण सागर बोलतच राहिला, माझं कुटुंब त्यांनी घातलेले कपडे घालण्यासाठी नाही आहे. कमी आहे पण जसं आहे त्यात आम्ही खूप सुखी आणि समाधानी आहोत. इथून पुढे कधी माझ्या घरी आलीस तर येताना तुझ्या धाकट्या सुनेने वापरलेल्या साड्या घेऊन येऊ नकोस. हे ऐकताच त्याची आई म्हणाली, वापरलेल्या असल्या म्हणून काय झालं? तिने तर वापरलेल्या साड्यांमध्ये पण अशा साड्या बघितल्या नसतील. घ्यायच्या असतील तर घ्या साड्या, नाहीतर वाढदिवसाला येण्याची काही गरज नाही. तुमच्यामुळे आमची इज्जत गेलेली मला नाही आवडणार. त्याची आई पण त्याच्याच तालात बोलत राहिले. सागर हे ऐकून हैराण होता की एक आई तिच्याच पोटी जन्म घेतलेल्या दोन्ही मुलांमध्ये एवढा भेदभाव कशी करत आहे. त्याला ती याची अजिबात आशा नव्हती. शेवटी सागर म्हणाला, ठीक आहे आई, दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. कसं आहे आई, तुझा धाकटा मुलगा खूप कमवतो, पण मला पण स्वाभिमान आहे, मला पण इज्जत आहे. आम्ही तुझी इज्जत घालवण्यासाठी वाढदिवसाला येणार नाही. तेवढ्यात टॅक्सी आली. सागरचं बोलणं ऐकून शारदाताई पाय आपटत घरातून बाहेर निघून गेल्या. काही दिवसात असलेल्या महेश आणि सुनीताच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण ते लोक गेले नाहीत. कारण त्याच्या मोठ्या भावाच्या गरिबीमुळे धाकट्या भावाला बेइज्जत व्हावं लागलं असतं. कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा.